जैन विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजरत स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली, विजरत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. विशेषण नावाचा मराठी व्याकरणामध्ये टॉपिक आहे. विशेषणामध्ये सर्वात महत्वाचं जे टॉपिक आहे त्यामध्ये विशेषणाचे दोन प्रकार पडतात, एक सिद्ध विशेषण आणि दुसरं साधित विशेषण. सिद्ध विशेषणाचे तीन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं की गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. गुण विशेषणाचा कोणताच प्रकार पडत नाही, परंतु संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात आणि सार्वनामिक विशेषण. त्यापैकी जो आपल्याला महत्वाचा टॉपिक वाटतो तो म्हणजे साधित विशेषण. साधित या शब्दातच काय आहे, जे सिद्ध नाही त्याला साधित असे म्हणतात, जे सिद्ध नाही त्याला साधित असे म्हणतात, आणि सिद्ध म्हणजे जी मूळची विशेषणे आहेत त्याला आपण सिद्ध विशेषण असं म्हणत असतो. आता साधित विशेषणाचा अभ्यास करत असताना 5 प्रकार पडतात. एक नाम साधित विशेषण, धातू साधित विशेषण, अव्यय साधित विशेषण, संबंधी विशेषण आणि समास घटित विशेषण, असे 5 प्रकार पडतात. आपण वन बाय वन या सगळ्या एका प्रकाराचा अभ्यास करू. एकाच चार्ट मध्ये सगळे विशेषण आपण शिकण्याचा प्रयत्न करू. आता बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे नाम साधित विशेषण. म्हणजे नामापासून बनलेल्या विशेषणाला नाम साधित विशेषण असे म्हणतात. म्हणजे नाम अधिक नाम, दोन नाम एकत्र आले असतील आणि त्यातलं एक नाम पुढच्या नामाबद्दल माहिती सांगत असेल तर त्याला आपण नाम साधित विशेषण असं म्हणत असतो. पण तुमच्या लक्षात पण येतं, सातारी पेढे. सातारी पेढेमध्ये सातारा हे काय आहे, नाम आहे, गावाचं नाव आहे, विशेष नाम आहे. आणि पेढे हे सुद्धा काय आहे, नाम आहे, सामान्य नाम आहे. ठीक आहे. म्हणून सातारी हा शब्द पेढे या शब्दाबद्दल माहिती सांगतो. यामुळं सातारी या शब्दाची जात काय असेल तर ती नाम साधित विशेषण असते. आता बघ, कोल्हापुरी चप्पल. ऍक्च्युअली कोल्हापूर आणि चप्पल हे दोन्ही काय आहेत, नाव आहेत, परंतु कोल्हापुरी चप्पल हे चपलीचं विशेषण आहे. कुठली चप्पल आहे, कोल्हापूरची. म्हणजे कोल्हापूर हा शब्द चप्पल या शब्दाबद्दल माहिती सांगत असल्यामुळे त्याला आपण नाम साधित विशेषण असं म्हणत असतो. मग पैठणी शालू. शालू कुठला आहे, पैठणचा. म्हणजे पैठण बी नाम आहे आणि शालू बी नाम आहे, परंतु पैठण हा शब्द शालू बद्दल माहिती सांगतो. त्यामुळं इथं आपल्याला पैठणी हे नाम साधित विशेषण म्हणून अभ्यास करता येत असतं. सो दुसरं बघा, धातू साधित विशेषण. मुळात धातू म्हणजे काय, क्रियापदातील मूळ प्रतरित शब्दाला धातू असे म्हणत असतो. जसं पहा, ए, जा, बस, उठ, खा, पी, मर, रड, हस, पळ, ही पेट, ही काय सगळी धातू आहे आणि याच्यापासून जी क्रियापदे बनत असतात त्याला आपण साधित असं म्हणत असतो. आता बघा, धातू पासून बनलेली हसरी मुलगी, पेटती ज्योत, वाहती नदी. हसरी म्हणजे हस, पेट, वाहा, या धातूपासून अनुक्रमे हसरी, पेटती, वाहती असे शब्द बनले आणि पुढच्या नामाबद्दल माहिती सांगितले. मला सांगा, मुलगी काय रे, नाम आहे. ज्योत काय आहे, नाम आहे. नदी पण काय आहे, नाम आहे. नदी कोणतं नाम आहे रे, सामान्य नाम. ठीक आहे ना. मुलगी पण कोणतं नाव आहे, सामान्य नाम. हे ना, समान गुणधर्मानुसार दिले गेलेल्या नावांना सामान्य नाम असे म्हणतात. जगात कुठेही गेलं तर कुत्राच म्हणतात. हिंदीमध्ये कुत्ता म्हणतात, इंग्रजीमध्ये डॉग म्हणतात. पण त्या डॉग पैकी, त्या कुत्र्यापैकी, त्या कुत्त्यापैकी एखाद्याचं नाव घेतलं तर त्याला आपण स्पेशल नाउन, इज कॉल्ड ॲज विशेष नाम असं म्हणत असतो. सो याला आपण म्हणायचं की धातू साधित विशेषणे. कारण की कशापासून बनली बघा, धातूपासून. हे कोणत्या धातूपासून, हस, हे पेट, हे वाह. हस पासून हसरी, पेट पासून पेटती, वाहापासून वाहती असं बनलं. बरोबर आहे. मग बघा आता नंतरचं अव्यय साधित विशेषण. मुळात अव्यय ही अविकारी असतात. कशी असतात, अविकारी. अव्यय कधी बदलतात का, नाही. पहा, मागे, पुढे, वर, खाली, मध्ये, समोर, आजूला, बाजूला, समोर, ही सगळी अव्यय आहेत. याच्यामध्ये लिंग वचन याच्यानुसार काय होत नाही, बदल होत नाही. आणि या अव्ययापासून काय होत असतं, आपल्याला काही विशेषणे बनलेली मिळतात आणि त्याला आपण अव्यय साधित विशेषण असं म्हणत असतो. पहा, पुढची गल्ली, मागचे दार, मधली फांदी. पुढे या अवयापासून पुढची, मागे या अवयापासून मागचे, मध्ये या अवयापासून मधली, आणि गल्ली, दार आणि फांदी याबद्दल ही शब्द माहिती सांगतात. म्हणून याला आपण अव्यय साधित विशेषण असं म्हणत असतो. आता बघा, संबंधी विशेषण. पहा, एकाच जातीतील नाम पुढे येणाऱ्या नामाबद्दल आपल्याला माहिती सांगत असेल तर त्याला आपण संबंधी विशेषण असं म्हणत असतो. आणि संबंधी विशेषणामध्ये माहिती सांगत असताना पहिल्या नामाला म्हणजे विशेषण असणाऱ्या नामाला चाचीचे अशी काय लागलेले असतात, प्रत्यय लागलेले असतात. कारण की षष्ठी विभक्तीमध्ये चाचीचे आणि झाजीचे हे संबंध दाखवणारी काय असतात, प्रत्यय असतात. पहा, काय, उडदाचे पापड.
उडदाचे पापड म्हणजे उडदापासूनच बनलेले काय पापड. वडाचं झाड, वडाचं झाड म्हणजे याच्यात उडदाचे वडाचं ही कोणती विशेषण आहेत रे संबंधी. कुत्र्याचं शेपूट, कुत्र्याचं शेपूट है ना. माणसाचं लेकरू, वाघाचं काय पिल्लू का बछडा कशी आहे. हा पाहा लक्ष द्या. समास घटित शब्द, सामासिक शब्द जेव्हा एखाद्या नामाबद्दल माहिती सांगतात तेव्हा त्याला आपण समास घटित विशेषण असं म्हणत असतो. पहा आपण बघितलं म्हणजे सामासिक शब्दापासून वक्रतुंड गणेश, निळकंठ महादेव, लंबोदर गणेश. आता पाया वक्रतुंड म्हणजे काय वाकडे आहे तोंड है की नाही. वक्र आहे तोंड ज्याचे असे तो कोण गणेश. नीळकंठ निळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण महादेव है की नाही. लंबोदर लंब आहे ज्याचे उदर असं ते कोण गणेश गणपती. बरोबर आहे. म्हणजे वक्रतुंड, नीळकंठ, लंबोदर ही सगळीच्या सगळी या लोकांची काय आहेत विशेषणे आहेत. म्हणजे गणेशाचं विशेषण, महादेवाचं विशेषण याला आपण त्या पद्धतीने पाहत असतो. म्हणून साधित विशेषणाचा अभ्यास करत असताना या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.